कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 34 जागा जिंकत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 1 जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या या 35 नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज काँग्रेस कमिटी कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आमदार सतेज पाटील यांचा महाराष्ट्राचे नवे वाघ असा उल्लेख करत महापालिका निवडणुकीत कोल्हापूरनं पुन्हा एकदा आपला पुरोगामी विचार सिद्ध करून दाखवला असल्याचं सांगितलं. त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना सत्ताधारी आणि शासन चुकीचं वागत असतील तर त्याला ठामपणे विरोध करणं हे आपलं कर्तव्य असून सत्ता असो वा नसो आवाज बुलंद ठेवा असं आवाहन केलं. आपण आज या इलेक्शनचं पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरकडे होतं आणि कोल्हापूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की कोल्हापूरचा विचार एक नेहमीच जराचा वेगळा असतोय आणि चांगल्यासाठी वेगळा असतोय. पुरोगामी विचार इथं अजून रुजलेला आहे आणि त्याचबरोबर जनतेच्या हितासाठी योग्य काय करायचं आहे, कुठला पक्ष निवडायचा ते आपण स्वतःहून ठरवू शकतोय. कोणी आलं तरी आपले लगेच मन आपण बदलत नाही. ट्रिपल इंजिन जरी आला इथं तरी आपण योग्य निर्णय घेतो आणि एकत्रित पाहिला तर कोल्हापूर हे जरा वेगळं आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात योग्य निर्णय घेणारा एक नगर आहे. कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांची, राजश्री शाहू महाराजांची आपल्याला अनेक गोष्टींमध्ये आपल्याला शिकवण मिळते. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण त्यांच्यापासूनच आपण घेतली. सगळ्यांना समाजाला एकत्र ठेवून आपण पुढे जायचं हाही विचार आपण चालू ठेवला. बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने चांगली मुसंडी मारली आहे. त्यांना वाघ म्हणून त्यांना लोकांनी ओळखलं आहे आणि हा मला वाटतं महाराष्ट्राचा नवीन वाघ असेल. कारण शेवटी जे वाघाबरोबर होते पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा ते सगळे वाघच आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार. आमदार सतेज पाटील यांनी आपल्याला बहुमत जरी मिळालं नसलं तरी सभागृहात जनतेचा आवाज बनून मूलभूत प्रश्नांवर ताकदीनं लढा असं आवाहन नवनिर्वाचित नगरसेवकांना केलं. निवडणुकीदरम्यान ज्ञात अज्ञात हजारो हात आपल्या पाठीशी होते. त्यांचे आभार मानत शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. 95 ते 99 राज्यामध्ये विरोधी पक्षाची सत्ता होती आणि त्या काळामध्ये जे विरोधी पक्षानं रान उठवलं म्हणजे त्या काळामध्ये आर पाटील साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, ह्या काळात त्या लोकांनी 95 ते 99 त्या काळातल्या सत्तेच्या विरोधात एवढं रान महाराष्ट्रावर उठवलं की 99ला पुन्हा सत्ता ही काँग्रेस राष्ट्रवादीची त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. याचा अर्थ काय की आपली 35 आकडा हा मोठा आहे. तुम्ही सभागृहामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं भूमिका बजावू शकता. आज आपण शहरातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा त्या ठिकाणी करू शकतो. विरोधी पक्ष आहोत, 35चा आकडा बारका नाही, मोठा आहे आकडा. म्हणजे तुम्ही 35 जर उभारला तर सभागृहात एका वेळी कुठलाही विषय असला तर तुम्ही विरोधकाला, सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी धारेवर धरू शकता. एवढी ताकद तुमच्या समोर निश्चितपणे या ठिकाणी. म्हणजे ही निवडणूक लढवत असताना हजारो हात आपल्या पाठीमागे या ठिकाणी होते, ज्या हाताने आपल्याला खऱ्या अर्थानं मदतीचा हात त्या ठिकाणी दिलेला आहे. आमदार सतेज पाटील यांनी नोटाला होणाऱ्या मतदानातील वाढ चिंताजनक असल्याचं सांगितलं.
त्यांच्याशी 1-2-3 तास घालवावे लागतील, कारण की त्यांच्या मनात असं झालं तसं झालं, कोण बूथची यादी घेऊन येते, अमकं झालं तमकं झालं, त्यांच्याही समजुता काढाव्या लागतील. कारण की शेवटी त्यांनी आपल्यासाठी त्या पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी आपल्याला तुम्हा सगळ्यांच्या 35 मध्ये त्यांचाही वाटा आहे ना, म्हणजे पडलेल्यांचा. त्यामुळे त्यांनाही सांभाळावं लागेल आपल्याला, त्यांनाही उद्याच्या भविष्यकाळात ताकद या ठिकाणी देणं ही तुमची आमची सर्वांची उद्याच्या भविष्यकाळात जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळेजण ताकदीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहूया. पुढचे 5 तारखेपर्यंत माझी सर्व काँग्रेसच्या नगरसेवकांना विनंती आहे की काँग्रेसचे जिथं जिल्हा परिषदचे उमेदवार उभे आहेत तिथं एक जर जिल्हा परिषद मतदारसंघ तुम्ही वाटून घेतला पुढच्या 8 दिवसाकरता, तर मला वाटतं जरा थोडं कारण की ग्रामीण मधली लोक सुद्धा तुमच्यासाठी आले होते कार्तिक ना. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या ग्रामीण मधली लोक काँग्रेसचे महाराज महापालिकेला सगळे 5 मतं असतील 2 मतं असतील सांगायला आले होते. आमदार जयंत असगावकर यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत 11 खेळाडूंविरोधात 1 खेळाडू अशी लढत होती. मात्र आमदार सतेज पाटील यांनी संघाला एकत्र ठेवत विजयाच्या दिशेनं नेल्याचं सांगितलं. सक्षम आणि सकारात्मक विरोधक असतील तर सत्ताधाऱ्यांकडूनही चांगलं काम होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर हे महाराष्ट्राला दिशा देणारं शहर असल्याचं सांगितलं. कोल्हापुरात जे विचार रुजतात ते संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. आमदार सतेज पाटील यांच्यासारखा वाघ पाठीशी असल्यामुळं जाहीरनाम्यापासून ते निवडणूक प्रक्रियेपर्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम झालं. विरोधकांना सत्ता मिळाली असली तरी नैतिक विजय आमचाच असल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या सभागृहात एकजूट आणि संघटित शक्ती महत्त्वाची असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं कौतुक करत एका बाजूला महायुतीची प्रचंड ताकद होती तर आपल्या पाठीमागं जनतेची ताकद उभी होती असं सांगितलं. सभागृहात आता जबाबदारीनं भूमिका घ्यावी लागेल. अनेक विषयांवर ठाम भूमिका मांडावी लागणार असून आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना पुढं जाता येणार नाही. तुमच्या माध्यमातूनच शहराचा विकासरथ पुढं जाईल असा विश्वास त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला. वेदवती मोहिते यांनी प्रास्ताविकातून निवडणूक काळात काँग्रेसनं 75हून अधिक मुद्द्यांवर लढा दिल्याचं सांगितलं. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसह काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, भारती पोवार, तौफिक मुल्लाणी, भरत रसाळे, विनायक घोरपडे, संजय पोवार वाईकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.